संघाची 3 षटकांचा सामना कुठपर्यंत धावा नेऊन ठेवतील सलामी जोडी रोशन आणि युवराज पाहायला गेलं तर. आणि थर्ड राऊंडच्या साठी क्वालिफाय झाला आहे तो मार्केवाडी संघ. जर मैदानाकडे 3 षटकांचा खेळ असेल, 3 षटकानंतर 3 षटका असतील धावा जोडल्या कितपत जातील त्या सालूक संघाच्या पाहायला गेलं तर. पण ट्रॅक वरती येतोय. विनंती असेल की भिसेगाव संघ आपला 12 प्रतिनिधी यायचे. भिसेगाव संघ 12 प्रतिनिधी यायचे विनंती असेल. शेवटचा कॉल असेल आपणास. मागची मॅच ऍडजस्ट केली. सलमान जातोय बॉलिंग ट्रॅक वरती. सलमान येतोय. मॅच स्टार्ट करायचे. पण ट्रॅक वरती येतोय सलमान. सलामी जोडी युवराज आणि तिच्या समवेत रोशन. तीन षटकांचा सामना असेल. मॅच होते स्टार्ट. सेकंड राऊंडची शेवटची मॅच. देखना शॉट पॉइंट मध्ये ढकलला. पॉइंट इथे चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय जमिनीला. 4 धाव बेनसाठी येतोय. चौकार. जेव्हा मॅच कडे पहिल्या चेंडूवरती श्री गणेश होतोय बाप्पाला मानवंदना करून. इथे मात्र अकाउंट ओपन होत आहे आणि युवराजच्या फलीतून पहिल्या चेंडू चौकार आलाय आणि बॉलिंग ट्रॅक वरती आहे तो म्हणजे सलमान. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. याच गोलंदाजांनी कशा रीतीने हे ठरेल तर सलमान की युवराज. अप्रतिम चेंडू. क्षेत्ररक्षक रमेश चेंडू खाली. एक धाव कंप्लीट. चांगला थ्रो पाहायला मिळतोय तो रमेशच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर एक धाव. एका धावेने ते धावफलक जोडलं जाईल संघाचं. टोटल 5 या आकड्यावरती असेल. 2 चेंडूची फेकी झाली आतापर्यंत. पुढचा चेंडू. अप्रतिम चेंडू. लेज लागते. पाहायला गेलं तर कुठे फटका फसण्याचा प्रयत्न होता पण निजाव चेंडू सांगता झाली आहे. लेज लागते. श्रेष्ठच्या हातामध्ये चेंडू जातो आहे. आतापर्यंत 3 चेंडूंची फेकी झाली आहे. धावपलकडून धावा आल्या सालोक संघाच्या. टोटल 5 या आकड्यावरती आहे. पुढचा चेंडू असेल सलमानचा. इथे का पुन्हा एकदा फटका कव्हर पॉईंट टार्गेट करण्याचा प्रयत्न. इथे एक धाव मिळते. एका धाबेने इथे धावपलक जोडलं जाईल संघाचं. पुढचा चेंडू बसेल. पाहिला गेला बॉल ट्रॅक वरती येतो आहे सलमान. पिबनचं षटक मारीचं षटक. देखना स्ट्रोक. यावेळी एक्स्ट्रा कव्हरला खेचला चेंडू. इथे रमेश चेंडू खाली येतोय. एक धाव. एका धावेने धावपलक जोडलं जाईल सालोक संघाचं. टोटल 7 या आकड्यावरती. जेव्हा मॅच मध्ये पाहिलं गेलं धावा आल्या त्या 7. देखना स्ट्रोक मारायच्या बेतामध्ये पाहायला गेलं तर चेंडू येतोय शॉर्ट मिड ऑनच्या दिशेने. इथे 2 धाब्याने धावपलक जोडलं गेलं संघाचं. टोटल 9 या आकड्यावरती. फटका सजवता होता मिड ऑनला पण फटका सजला शॉर्ट मिड ऑनच्या दिशेने पाहायला गेलं तर. आणि धावपलक जोडलं गेलं 2 या धाब्याने. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती आहे. पॉईंट ट्रॅक वरती आहे. षटक पिबनचं षटक संपुष्टात आलं. पिबनच्या षटकावर सलमानने धाबा खर्च केला 9. पॉईंट ट्रॅक वरती येतोय. दुसरं षटक घेऊन सागर. धापलकर धाबा आल्या त्या 9. एका षटकाच्या समाप्तीनंतर पिबनचं षटक संपुष्टात आलं. दुसरं षटक घेऊन येते पण ट्रॅक वरती सागर. स्वतःचा वैयक्तिक संघासाठी दुसरं षटक. सलामी जोडी अजूनही मैदानात दाखल. युवराजांनी
रोशन धाबा जोडल्या गेला. सालोक संघाच्या 9 मॅचला होते स्टार्ट. इथे दुसरं षटक घेऊन येतोय सागर. पहिला चेंडू युवराजसाठी. चांगला चेंडू आहे. आता पहिल्या चेंडूवरती मिस टाइम फटका. मोठा फटका खेचण्याच्या बेतामध्ये मिस टाइम होतोय. फटका युवराज या बेली. इथे पहिला चेंडू निर्धाव हाताळतो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय हा चेंडू. पण ट्रॅकवरती सागर 3 षटकांचा सामना आहे. अप्रतिम चेंडू. भन्नाट वेग पाहायला मिळाला. चांगला वेगवान गतीचा चेंडू आहे. 2 चेंडूची फेकी झाली. आतापर्यंत पाहायला गेलं धावसंख्या जम पोचली आहे ती 9 या आकड्यावरती. अशी गोलंदाजी हेबी ठरतीये सागरची मैदानात. कारण 3 षटकांचा खेळ आहे. जितपत धावा कमी जातील तेवढ्या चेस करायला भिसेगाव संघाला. फटका फसतोय की काय. स्वतः सागर चेंडू खाली येतोय. फटका फसला. युवराजला परतावं लागतंय. पहिला हादरा बसतोय युवराजच्या स्वरूपामध्ये. जो मॅच मध्ये पाहायला गेलं विकेट सलामीचा बॅटर तंबूच्या आश्रमामध्ये आला. नवीन बॅटर राहुल. मागच्या मॅचचा वंडर बॉय. मागच्या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला तो म्हणजे राहुल. मैदानात दाखल झाला. धाव आलाय टोटल 9 या आकड्यावरती. 3 चेंडूंची फेकी झाली. हेवी ठरतोय सागर. कारण की पहिल्या षटकात सलमानने धाबा खर्च केला. 9 धावसंख्या स्थिरावली आहे. 3 चेंडू निर्धाव टाकलेत. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा आणि तिसरा चेंडू ते विकेट आली. अप्रतिम चेंडू. वा काय गती आहे चेंडूला पाहायला मिळाली. डायरेक्ट चेंडू गेला ना टप्पा पडून डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. काय पेस आहे. अप्रतिम गती आहे. अप्रतिम मनगटातली ताकद. पेस मध्ये गतीमध्ये परिवर्तन. वा अप्रतिम गोलंदाजी. भन्नाट वेग आहे. 4 चेंडू झाले. एकही धाव खर्च नाही आहे सागर गोलंदाजाकडून. अप्रतिम चेंडू आहे. अप्रतिम चेंडू आहे. वा राहुलला मात्र हात खुले करून देत नाही सर पाहायला गेलं तर मैदानात. कारण की आतापर्यंत ना 5 चेंडूंची फेकी केली आहे. मिडन षटक ठरतंय की काय पाहायला गेलं तर सागरचं. 5 चेंडू झालेत आतापर्यंत. अप्रतिम चेंडू. मिड ऑन षटक ठरलं आमचं. पंचांचा इशारा येतोय. दुसरं षटक संपुष्टात आलं. अप्रतिम गोलंदाजी. आजच्या दिवसामध्ये पाहायला गेलं ना सर, पहिले तिसरं 3 षटक पाहायला मिळालं. कारण की तिसरी मिडन ओव्हर पाहायला मिळाली. पहिले पाहायला मिळाली ती आजच्या दिवसातील 3 षटक मिडॉन टाकले गेले. पहिला सावले संघाचा, नंतर मार्केवाडी संघ आणि आता तो म्हणजेच भिसेगाव संघ. जर मॅच मध्ये शेवटचा षटक पण ट्रॅक वरती येतोय. मिथून येतोय. 6 चेंडू मध्ये आता कितपत धावा येणार. जीवन सर पाहायला गेलं धावा आल्या त्या 9. स्पेडचे अवांतर धाब्यांची अपील केली जाते. इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली. जेव्हा चेंडू पडतोय ना तेव्हा अतिशय वेगवान गतीने चेंडू विसावतोय. पाहायला गेलं मागचं षटक सागरचं पाहायला मिळालं. मिडॉन षटक पाहायला मिळालं. आणि बॉलिंग ट्रॅक वरती त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवून येतोय तो म्हणजेच मिथून. सलामीचा बॅटर आहे. समोर केला लॉप. व्ही शेप मध्ये सजवला. फटका क्षेत्ररक्षक. चेंडू खाली. एक धाव कंप्लीट. इथे 2 धावा कंप्लीट. थोडं चुकी झाली थ्रो करताना. जज करू शकला नाही. आणि एक चोरटी धाव. 1+1 जोडली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचल्या टोटल त्या 11 या आकड्यावरती. धावा आल्या त्या 11.
लेजॉप इथे क्षेत्ररक्षक चुकी करतोय पण स्लिपचा क्षेत्ररक्षक काही चुकी नाही परतावं लागलं. वा चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये करतोय यावेळी भिसेगाव संघ. धबलकडे धाबा जोडल्या गेल्यात आतापर्यंत 11 आणि 3 चेंडूंची फेकी झाली आहे. पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी करतोय आता मिथून. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. शुभम भूषण जातोय. चांगली गोलंदाजी आहे मिथूनची पाहायला गेलं. रोशन नंतर 2 धाव्यानंतर पुन्हा एकदा मात्र चांगला काहीतरी चांगला चेंडू आणि यष्टीरक्षकाच्या हातातून झेल सुटला होता पण स्लिपचा क्षेत्ररक्षक तेवढा चालाक होता पाहायला गेला तर आणि हातामध्ये सामना होते सुरुवात. वन ट्रॅक वरती मिथून आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंगसाठी खेळतोय भूषण डावखरा फलंदाज आहे. चेंडूचा फलीचा काही संपर्क झाला नाही. चांगल्या वेगवान गतीचा चेंडू हाताळलाय. पुढचा चेंडू पाहायला गेलं तर मिथूनचा असेल. चेंडू उंचावरती जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतोय. 2 धाबा कंप्लीट. तिसरी धावसाठी यावेळी प्रयत्न मैदानात. 2 धावा सेफ आणि तिसऱ्या धाबेसाठी दोन्ही गाड्या एक ट्रॅकवर आदळल्या. धक्का तर नक्कीच लागणार. तंबूच्या आश्रयामध्ये आला भूषण. नवीन बॅटर मैदानामध्ये जातोय शुभम. शेवटचा चेंडू असेल हनावारीच्या षटकातील. धाबालकडती धाबा जोडल्या गेल्या. टोटल 13 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू मिथूनचा. धपल धाबा जोडल्या गेला 13. मोठ्या फटका मारण्याच्या बेतामध्ये इथे पुन्हा एकदा निजाव चेंडू सांगता आले. फलंदाज बाद होतोय आणि आता येणारे 18 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. 18 चेंडू 14 धाब्यांची गरज आहे. अप्रतिम भन्नाट वेगाने गोलंदाजी केली. पाहायला गेलं तर ते म्हणजेच भिसेगाव संघाने पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च आल्या. नंतर मिडन ओव्हर नंतर पाहायला गेलं तर नंतर तिसऱ्या षटकात 4 धाबा खर्च झाल्या. अप्रतिम गोलंदाजी भन्नाट वेगाने अतिशय चांगली गोलंदाजी मैदानात केली ते भिसेगाव संघाने. येणारे चेंडू असतील 18 आणि विजयाच्या घरात जाण्यासाठी 14 धाव्यांची गरज असेल पाहायला गेलं तर. आणि चालूक संघाला आता धाबा खूप कमी झाल्यात कारण धाबा रोखण्याचं काम करायला लागेल. आता मिड ऑन षटक टाकायला लागतील सागरगतने मी नक्कीच म्हणेन. सालमे जोडी मैदानात दाखल करायचं. येणारे 18 चेंडू 14 धाब्यांची गरज. एक छोटा लक्ष ठेवलाय. एक छोटं टार्गेट ठेवलं 18 चेंडू कारण की मी नक्कीच म्हणजे 2 षटकांमध्ये जर उर्वरित 4 ते 5 धाबा खर्च केल्या ना तर मॅच मध्ये ट्विस्ट आहे. 18 चेंडू 14 धाब्यांची गरज आहे. सालामी जोडी मैदानात दाखल होते. मिथून आणि सागर. येणारे 18 चेंडू 14 धाब्यांची गरज आहे. सागर आणि मिथून सालामी जोडी मैदानात दाखल झाले.
जर मॅच मध्ये ट्विस्ट आता येणारे 18 चेंडू 14 धाब्यांची गरज आहे. आदरणीय जितेश दादा कांबेरे आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचे. सामन्याला होते सुरुवात. येणारे 3 षटक 18 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. धन्य बाळूमामा भगत आपण व्यासपीठ मालूमामा आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायची विनंती असेल आणि मार्केवाडी संघ आणि तसेच मार्केवाडी आणि धुलेवाडी संघाचे ग्रामस्थ आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचे. जाऊया मैदानाकडे. बॅलून ट्रॅक वरती पिवंत षटक अनामरे षटक जगदीश चाहता सोपवलाय. कबरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू सांगता झाली. पहिल्या चेंडूवरती पाहायला गेला तर पहिल्या चेंडूवरती सलमानने चौकारचा मार खाल्ला होता. आता इथे जगदीश निर्धाव चेंडू टाकतोय पाहायला गेलं तर. अशा चेंडूंची गरज आहे सालोक संघाला. धावा आपल्या खूप कमी झाल्या. धावा मध्ये रोख लावण्याचं काम करायचंय जगदीशला माहिती आहे. वाहा दिशा दाखवली. इथे दिशा स्क्वेअर लेगला जातोय चेंडू. 4 धाब्यांसाठी येतोय. आमचे गोकुल सर आत करतात 4 धावेने. चेंडू मात्र श्री गणेश होतोय तो भिसेगाव संघाचा. 14 धाबांचा पाठलाग करत असताना धाबा आल्या 4. अजूनही 10 धाब्यांची गरज आहे. पुढचा चेंडू जगदीशचा. अजूनही 10 धाब्यांची गरज आहे. समोर घेतला सरळ पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक सहज रीतीने सिंगल घेतली. सिंगल माहिती आहे कारण की मिथुनला माहिती आहे धाबा आपल्या होणार आहेत कारण की एक सिंगल डबलने मोठ्या फटक्यांची काही गरज नाही आहे. आणि इथे एका धाबीने धावफलक जोडले गेला. आता सागर स्ट्रायकेसाठी खेळतो ज्याने मिडवन षटक हाताळला. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. अजूनही 9 धाब्यांची गरज आहे. येणाऱ्या 18 चेंडू 14 धाब्यांची गरज होती. ती भिसेगाव संघाला पाहायला गेलं तर धाबा जोडल्या गेल्या P1च्या षटकात त्या 5. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. देखना स्ट्रोक मारण्याच्या नादामध्ये इथे चेंडू उंचावरती आहे. काही चुकी नाहीये. फटका फसतोय. परतावा लागतोय. पहिला आदरा सागरच्या स्वरूपात. बॅक टू पॅव्हिलियन. नवीन बॅटर सलमान मात्र मैदानात जातोय. सागरला परतावा लागला ज्याने चांगली गोलंदाजी मिडन षटक हाताळला तो सागर मात्र तंबूच्या आश्रयामध्ये. अशा चेंडूंना अशा विकेटांची गरज आहे कारण की आपल्या धाबा खूप कमी आहे. धाबा रोखण्याचं काम करायचे ते पाहायला गेलं तर सालोक संघाने मॅच मध्ये वन ट्रॅक वरती P1चं षटक जगदीशच्या हातामध्ये सोपवलं. धावा आतापर्यंत 5 खर्च केला जगदीशने. मोठी जबाबदारी पाहायला गेलं तर देखना स्ट्रोक हातामध्ये. इथे चुकी झाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट वरती आलं. OUT आउट. बॅक टू पवेलियन. सलमान इथे झेल ड्रॉप झाला होता पण इथे डायरेक्ट हिट झाला शुभमचा आणि परताब लागलं ते म्हणजे सलमानला. सलमानची जागा राहण्यासाठी रमेश नवीन बॅटर मैदानात दाखल. जर मॅच मध्ये ट्विस्ट आहे अशा चेंडूंची गरज आहे. बॅक टू बॅक 2 विकेट आले. एक कॅचचा आणि एक रनआउटचा आला. समोर लॉप केला. 20 मध्ये फटका सजवलाय. रोशन चेंडू खाली सहज रीतीने 1 धाव मिळतीये. एका धाब्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल संघाची टोटल 6 या आकड्यावरती. आता येणारे 12 चेंडू 8 धाब्यांची गरज. वन ट्रॅक वरती येतोय युवराज. आता जगदीशने धाबा खर्च केला पाहायला गेलं तर 6 आणि अजूनही 8 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू 8 धाब्यांची गरज आहे. पाहायला गेलं तर मॅच मध्ये ट्विस्ट येईल का. स्ट्रायकिंग साठी खेळतोय
देखना स्ट्रोक या बेली फटका सजवला चेंडू सीमा पार बी शेप मध्ये षटकार. या घाण चेंडूचा चुकीचा फटका पाहायला मिळाला युवराजच्या चेंडूतून या बेली. अशा रीतीने आता येणारे 2 धाब्यांची गरज आहे. अजूनही 2 धाब्यांची गरज असेल पाहायला गेलं मैदानामध्ये. इथे नशिबाने येतोय चौकार. विजयाच्या घरात जातोय या बेली तो बिसेगाव संघ. आणि या मॅन ऑफ द मॅचचा मार्केट ठरतोय ज्याने मॅडॉन षटक हाताळला तो म्हणजे सागर.